बहिणीनं भावानं आणि सकाळ सकाळ कसं टेन्शन मध्ये चालय. दुसऱ्याला टेन्शन देणार पण आपण टेन्शन मध्ये बसणार. आजारी माणूस आहे त्याच्याकडे ध्यान द्यावं, काळजी करावं त्याची, असलं काय नाही. पण स्वतः आजारी असल्यावर काय सांगूच नका. मग कसं चालू आहे बघा की. कसं चालू आहे? काल दवाखान्यात नेलं तुला, पुरीला आणलं दवाखान्यातनं. काय उपकार केला काय आमच्यावर? उपकार केला काय म्हणजे? कशानं आजारी आहे? हा, शेंगाला लावलं जा म्हणलं तेवढ्या देतेल्या पाठीभर शेंगा, पण दिवस गेला तिथंच. हा, शेंगा तोडून आजारी पडतं काय माणूस? अहो कसलं वारं होतं, कसलं ऊन होतं, तुम्हाला काय माहित असतं का? मी तू म्हणला मागणं अजून येत होतं. पोरांपाशी सांगितलं तरी घरी साहेब. होय होय, घरी आलेलं कुणी उपसून दिलं येऊन. शेंगा कोणी तोडू लागितल्या. परत घरी जावा, शहराकडे जावा. एक काम सांगत असले मी बुद्धी आहे. अहो किती तुम्ही 5 मिनिटं आलता का तिथं? 5 आलं मिनिटं म्हणून सांगता. या 11 वाजता गेलेली, 4 वाजता आले, ते 15 मिनिटात येऊन गेला तेव्हा सांगायला लागला काय आलो म्हणून. हा, तुम्ही आल्यावर घरी आम्ही किती मिनिटांना आलो सांगा बरं घरी? लगेच आला तुम्ही अर्ध्या मग तासानं. ही करायचं असतं ना, ही ध्यानात घ्यायचं असतं. मग त्याच्या आधी काय केलं असेल तिनं, काय नाही. 2 वाजता तर मी आलो, तुला यायला उपसून दिलं, शेंगा तोडू लागितल्या. 1-1.5 तास होतो तिथं. हा, 1-1.5 तास. अजून त्या घड्याळाचा हिशोब तर लय कळतो बघा. गाड्याचा हिशोब असतो काय? गाड्यावर पुढेच जातं ग, त्याचं काम करतंय की ती. पण तुमचं सांगणं झालं की 15 मिनिटं येऊन गेलो आणि 1.5 तास आलो काय? 1.5 तास होतो. 1.5 तास माझ्याजवळ मोबाईल होता. काय आपण काय करतोय, दुसरी काय करते ती, ही तर ह्यांनी लक्षात घ्यायच पाहिजे होतं. सांगा बरं. ताय होत्या तर भाऊजी होतं, पोरं होती, पोरं शाळेत ना आली तरी तिथं येऊन थांबली होती. पण आपलं पण कर्तव्य आहे. आपली पण बायको एकटी गेली. त्या भाऊजीने मला येल काढून दिलं तेव्हा मी शेंगा तोडल्या बघा. म्हणजे आणि मी आल्यावर सगळ्याला दिलं नाही तर याला. तुम्हाला तोडणं तर झालं का? परत तोडणं तर झालं का? नाही, तुम्ही तोडलं तेव्हा आम्ही शेंगा घेऊन आलो. यान कसं बोलता आणि काय करता? दुसरीच्यात गेलेलो होतो आपण, आपलं घरचं स्वतःच नव्हतं काय. आता लावे की आपण पण करूया बाय. मग नाही ताईचं बस. तसं पण मित्रांनो खरंय बरं का. कसं आहे, आपलं घरचं असलं की ऐकत नाही बघा. ताई पण म्हणल्या काय का होईना जो ते आपण लसूण परत शेंगा अजून एक काहीतरी लावायचं, माळव एक लावायचं म्हणत होत्या. स्वतःच आपल्या घरचं असलं ना ऐकत नाही. कुठं जायची गरज नाही काय नाही. नाहीतर असं पण शेंगदाणं ती महाग झालेत बघा. होय व, माझ्या लाडक्या बहिणीचा हप्ता आलेला. तुम्ही काय केला? वट पौर्णिमेचा आलेला. मला आलेला सुद्धा माहित नाही बघा आणि गेलेला पण माहित नाही. म्हणजे कसं आहे, बहीण सरकार बहिणीसनी देत आहे पण दाजी हक्क गाजवायला लागलं त्या पैशांवर. आता कशाचा हक्क गाजवला? कशा बाजारा नाही सांगितलं, आणला नाही बाजार. मग असं काय 10,000 रुपये आले बुद्धी बघाय गेलं 1,500 रुपये. हा, बाजारच झाला 2,000चा. पदरनच 500 टाकले त्याच्यात. काय यावं, पण ती कुठं तर मला झालं असतं ना, कुठं तर उपयोगी येत. मग तुझी तू घेत जा, मला कशाला सांगते? आपण काय करता? आणि कसं आहे बरं का मित्रांनो, डोकं तर एवढं चालतंय. आधार कार्ड माझं घेऊन गेलं आणि स्वतःच्या मोबाईलला फोन पे काढले बघा आणि त्याच्यावर डायरेक्ट पैसे घेते. या आता तुझ्या हातात मोबाईल असतो, फोन पे तुलाच कळत नाही आहे. नाही, त्यात कोड पासवर्ड टाकून ठेवायचं. आम्हाला काय कळतं या सांगा बरं? पासवर्ड ही प्रत्येकाच्याच मोबाईलला असतं ग. हा, असतं काय? हा, मग तुझ्याजवळच मोबाईल असतो, तुला माहित नाही बाबा आले तर पैसे खातं चेक करून बघावं आपलं. म्हणजे मी जीडी झाली काय की बाबा? मग मोबाईल कोणाजवळ असतो? मोबाईल असू द्या, माझ्याकडे असतो, पण मी बघत नाही ना. मला पण त्यात आतला कोड ती तुम्ही टाकलेला पासवर्ड माहित नाही की आम्हाला काय काय नाही. जे बाहेर आहे ती जात आहे ग, तिथपर्यंत आहे. परत पेमेंट सोडताना एक अजून पासवर्ड दाखवतो. ते आपल्याला चांगलं झालं का इतक्या दिवस? आता काय तू बघितलं नाही? तोच पैसे मारती. काय बोलता व, पैसे माझ्याकडनं नुसतं लिखी घेऊन देत आणि सोडाय टायमीला आण म्हणतात माझी, मी सोडतो. आता परवा दिवशी कोणी मारलं पैसे? मी सोडलं, पण काय केलं तुम्ही? माझ्याकडे पासवर्ड ही करून दिला. आता तोच पासवर्ड. आता बसले तर गप
निवांत आणि म्हणते तर पासवर्ड माहित आहे मला, पासवर्ड तुमचा. आणि नाही माहित तीच बरं झालं. तुला सांगून काय करायचं आहे? हा, मला सांगून काय करायचं आहे? चल पाठ दिस ना कर स्वयंपाक. असल्या तुझ्या किरकिरीने लक्ष्मी नांद ना घरात. हा, तर आमची किरकिर लय वाटते तुम्हाला, आणि तुमची करतो काय करायचं त्याचं पटत नाही बघा मित्रांनो. चाललं बघा, हा कळत नाही हो पण ह्या माणसाला. हा, काय झालं तरी चांगलं जरी सांगितलं तरी म्हणणार ती वाईटच सांगतीये. काय ऐकून घ्यायची तर कपॅसिटी आहे का? मी इकडं बडबडते बोलते, कसं गुंगा राहणार चालू आहे. ये नाही तर बस म्हणलं तिथं तू झाडाखाली, तेवढी शांतता घराला होती. माणसानं कसं असावं बघा, सगळ्यांचा विचार करून. काय नाही परपंचाला काय लागतं, एका चाकानं चालत नसतो गाडा, ती 2 चाकांनी चालूच असतो. ह्यांना कळतच नाही संसार म्हणजे काय. अहो विचार केला तर लय मोठा आहे ती माझ्या. जाऊ द्या, सांगणं आपलं व्यर्थ आहे. कसं वागायचं त्यांच्या मनानं, वेळ आल्यावर तर कळेल का नाही.